नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी बेसनाचं धिरडं करत आहे. तर त्या धिरड्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे. त्यासाठी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, 4 पाकळ्या लसूण बारीक चिरून मग तो ठेचून घेतलेला आहे, आणि कोथिंबीर. त्याच्यानंतर हळद लागेल, मसाला, हिंग आणि मीठ. आता आपण मिश्रण तयार करूया. तर आपण आधी बेसन घालून घेऊया. त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा, मिरची, लसूण आणि कोथिंबीर. त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं, अर्धा चमचा हळद घालायची आणि 1 चमचा तिखट घालायचं. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि मीठ आपण नंतर घालणार, मीठ आता घालायचं नाही. आपण पीठ भिजवल्यानंतर मीठ घालायचं, म्हणजे मिठाचा अंदाज बरोबर येतो. कधीही अशा धिरड्यामध्ये मीठ आधी घालायचं नाही. आता आपण हे सगळं मिक्स करूया. आता त्याच्यामध्ये पाणी घालून द्यायचं. एकदम पाणी ओतायचं नाही, लागेल तसं आपण घालूया, म्हणजे गुठळ्या पण होणार नाही आणि जास्त पातळ पण होणार नाही. हे बघा, हे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. एवढं पातळ आपण ठेवलेलं आहे ते. आता त्याच्यामध्ये आपण मीठ घालायचं, म्हणजे मिठाचा अंदाज चुकत नाही. हे बघा, आपण हे 10 मिनिटं याला आपण रेस्ट दिली होती. आता हे आपण याचे धिरडे करून घेऊया. हे एवढे पातळ आपण पीठ ठेवलेलं आहे, तर धिरडे करूया. एक पळी तेल घातलं. तवा नेहमी चांगला तापलेला हवा, म्हणजे त्याला छान जाळी येते. तर धिरडे घातले की असं तुरतुरलं पाहिजे. थोडं जाड वाटलं तर थोडं पसरवून घ्यायचं. गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. अर्धा मिनिट झाकून ठेवायचं. हा मोकळं करून घ्यायचा. हे सुद्धा छान झालेलं, छान जाळी आलेली आहे त्याला. थोडं मीडियम केलं तरी चालेल. हे डब्याला देण्यासाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. आता आपण पाहूया. हे बघा, ही बाजू सुद्धा आपली एकदम बरोबर झालेली. आता आपण काढून घेऊया. हे बघा, आपले मस्त असे धिरडे तयार झालेत. छानपणे जाळी आलेली आहे, खायला खूप सुंदर. हे पोळी भाकरी बरोबर, खिचडी बरोबर, वरण भाता बरोबर, कशा बरोबरही खायला छान लागतं.